तर तुम्हाला पण हॉटेलमध्ये जाऊन खायला खूप जास्त आवडते का? रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये? तर तसंच जेवण आज आपण घरी बनवून तयार करणार आहोत. ते पण कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये. तर सगळ्यात आधी आपल्याला हे सगळं कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर काही मसाले घेतलेत. तर इथे मी 2 मोठ्या मिरच्या घेतल्या, लाल मिरच्या. त्यानंतर 2-3 हिरवी इलायची घेतली आहे. 1 स्टार फूल घेतलेला आहे. अर्धा इंच दालचिनी तुकडा, थोडीशी जावित्री, 1 भेंडी विलायची, 15-16 असेल काळी मिरी, 4-5 लवंग आणि 1 चमचा इतकं जिरा घेतलेला आहे. आता एका पॅनमध्ये 1 चमच इतकं तेल ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये सगळे मसाले ॲड करायचे आहेत. आता इथे तुमच्याकडे एखादी याच्यातला मसाला नसेल तरी काही होत नाही. माझ्याकडे जेवढे मसाले अवेलेबल होते ते सगळे मसाले इथे मी ॲड केलेले आहे. जर एखादी मसाला नसेल तरीही चालते. तर इथे 2-3 मिनटं मसाल्याला छान भाजून घ्यायचं आहे. मस्त घरभर सुगंध सुटेपर्यंत मसाला भाजायचा आहे. आता त्यामध्येच आपल्याला 2 हिरवी मिरची बारीक कट करून ॲड करून घ्यायची आहे 2 तुकड्यामध्ये. त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे स्लाईसमध्ये कापून ॲड करून घ्यायचा आहे आणि 2-3 मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला 2-3 मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथे व्यवस्थित मी कांदा परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करूनच ॲड करायचा आहे. आणि ही रेसिपी ना बनवायला खूप सोपी आहे, कारण एकाच वेळेला सगळे मसाले भाजून तयार होतात. तर बघा यामध्ये मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून ॲड केले आहे. 1 गाठ लसणाची किंवा 5 ते 6 कळ्या लसणाच्या ॲड केलेल्या आहे. त्यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीरच्या काड्या असतात ना, ते सुद्धा मी ॲड केलेलं आहे. आता आपल्याला 1-2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे आणि या स्टेजवरच ना आपल्याला इथं काजू ॲड करायचे आहे. तर मी विसरली होती, तर मी शेवटी काजू ॲड केलेला आहे. यामध्येच आपल्याला 10-12 काजूसुद्धा ॲड करून घ्यायचं आहे आणि काजू ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटीभर इतकं पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड केल्यानंतर 1 मिनिटापर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याला झाकण लावायचं आहे आणि कांदे, टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी तुम्हाला सांगितलं होतं ना, की मी काजू विसरली आहे. तर बघा मी शेवटी यामध्ये काजू ॲड करून घेतलेला आहे. पण तुम्ही असं न करता तुम्ही ज्यावेळेला आपण टोमॅटो आणि कांदे भाजतो ना, त्यावेळेलाच ॲड करून घ्या. तेलामध्ये 2 मिनिटापर्यंत परतून घ्या. त्यानंतर यामध्ये पाणी ॲड करा. तर बघा आता झाकण लावते. जोपर्यंत त्याच्यातलं पूर्ण पाणी सुकत नाही तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे कांदे, टमाटर जोपर्यंत छान सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे शिजवायचं आहे. आणि बघा इथं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे. आणि आता आपल्याला हे बाजूला काढून ठेवायचं आहे, म्हणजे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण याची प्युरी तयार करून घेऊया. तर डायरेक्ट इथे मी मिक्सरच्या पॉटमध्येच काढून घेणार आहे थंड होण्यासाठी. तर तुम्ही हवं तर प्लेटमध्ये काढूनसुद्धा लवकर थंड करून घेऊ शकता, पण माझ्याकडे वेळ आहे त्यासाठी मी मिक्सरच्या पॉटमध्येच काढून फॅनमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं मसाला. तर सगळं मसाला इथे मी काढून घेतला आहे पॉटमध्ये. आता थंड होण्यासाठी ठेवून घेऊया आणि जोपर्यंत मसाला आपला थंड होतोय तोपर्यंत आपण इथे पीठ लावून घेणार आहोत पराठ्यासाठी. तर बघा मसाला मी ठेवून घेतला आहे, पीठ लावून घेते. तर एक बाऊल घेतला आहे, त्यामध्ये पीठ लावून घेते. तर बघा इथे आपल्याला आपल्या घरात जेवढे लोक आहेत खाणारे त्यानुसार आपण पीठ घेऊ. तर इथे मी 3 लोकांसाठी एवढं पीठ घेतलेलं आहे. तर यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. 1 चमचाभर तेल ॲड करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला इथं पीठ लावून घ्यायचं आहे. तर एकदम पीठ सॉफ्ट पण लावायचं नाही किंवा खूप जास्त कडक पण नाही. छान असा स्मूथ पीठ इथे लावून तयार करायचं आहे. पण पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं कडक पीठ लावायचं आहे, म्हणजे लाटायला सोपं जाईल आणि पराठासुद्धा करायला सोपं जाईल. त्यासाठी थोडंसं पीठ आपल्याला सॉफ्ट आणि थोडंसं हार्डसुद्धा लावायचं आहे, म्हणजे मुलायम पीठ लावायचं आहे. पण पोळी लाटताना थोडंसं आपल्याला कडक असावं, त्यासाठी इथे मी थोडंसं कडक पाहिजे म्हणून सांगत आहे तुम्हाला. तर थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित घट्ट असा पीठ इथे मी लावून घेतलेला आहे बघा छान. तर थोडं थोडं परत पाणी लावायचं आहे. पाणी लावून व्यवस्थित मळून घेतलं आहे. आता मी काय करते, याला ठेवून घेणार आहे 10 मिनिटासाठी रेस्टवर, म्हणजे पीठ परत सॉफ्ट होईल आणि ज्यावेळेला आपण पोळ्या करू त्यावेळेला परत त्याला मी हाताने सॉफ्ट करून घेणार आहे. तर पीठ झालं आहे तयार आपला. लगेच मी इथे प्युरी तयार करून घेते मसाल्याची, आणि मसाल्याची प्युरीसुद्धा इथे बनवून घेतलेली आहे. तर आता पनीर फ्राय करून घेऊया. तर एका पॅनमध्ये 2 चमचा इतकं तेल ॲड केलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम करायचं आहे. त्यानंतर यामध्ये पनीर ॲड करायचं आहे. तेल जर थंड राहिला की पनीर चिपकतात कढईला. तर बघा व्यवस्थित इथे मी सगळे पनीर ॲड करून घेतलेलं आहे. तर इथे जवळपास मी 1 पाव इतकं पनीर घेतलेलं आहे आणि आता याला फ्राय करून घेत आहे.
तर खूप जास्त वेळसुद्धा फ्राय करायचं नाही आपल्याला, फक्त 1 ते 2 मिनिटापर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थोडंसं आलटून-पलटून दोन्ही साईडनी 1-2 मिनिटापर्यंत पलटवून घ्यायचं आहे आणि ते आपलं पनीर फ्राय करून झालेलं आहे. लगेच मी एका प्लेटमध्ये काढून घेते. गॅस बंद करून घेतला आहे आणि प्लेटमध्ये आता काढून घेते. बघा अशा प्रकारेच आपल्याला इथं पनीर फ्राय करायचं आहे. जर तुम्हाला फ्राय करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टसुद्धा ग्रेव्हीमध्ये असंच पनीर ॲड करू शकता. पण मला थोडंसं त्याची स्मेल आवडत नाही म्हणून मी ते फ्राय केलेलं आहे. आणि आता लगेच आपण भाजीला तडका देऊया. तर मी याच पॅनमध्ये ना, ज्या पॅनमध्ये आपण पनीर फ्राय केलं त्या पॅनमध्ये 2 टेबलस्पून इतकं तेल ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं आपल्याला बटर ॲड करायचं आहे. छान बटर मेल्ट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये एक तेजपान ॲड करायचं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला ही प्युरी ॲड करून घ्यायची आहे मसाल्याची. आता आपल्याला मसाला इथे गाळून घ्यायचा आहे. याच्यासाठी की आपल्याला एकदम सॉफ्ट क्रीमी अशी प्युरी इथे बनवून घ्यायची आहे. म्हणजे मसाला बनवायचा आपल्याला, त्यासाठी ती मी गाळून वापरत आहे. जर तुम्हाला तुमचा मसाला चांगला बारीक झाला असेल तर गाळून घ्यायची गरज नाही आहे तुम्हाला. पण माझं थोडंसं यामध्ये जाडसर वाटत होतं मला म्हणून मी ते व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे. आणि हा जो मसाला दिसताय ना त्याला फेकायचं नाही आहे. तुम्ही कोणत्याही दुसऱ्या भाजीमध्ये याला यूज करू शकता. तर बघा पूर्ण मसाला इथे मी गाळून घेतलेला आहे आणि आता याला शिजवून घेणार आहे. 1-2 मिनिटापर्यंत व्यवस्थित मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आणि ना मी तर म्हणते ना, जेवढं शाही पनीर बनवणं सोपं आहे ना, तेवढं कोणतीच भाजी सोपी नाही आहे. खूप सोपी आहे शाही पनीर बनवणं. तर व्यवस्थित आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे आता 1-2 मिनिटापर्यंत. आणि खरी चव भाजीची मसाला शिजण्यावरच डिपेंड असते. मसाला तुम्ही जेवढा छान शिजवाल तेवढे भाजीला चव येते. तर इथे मी अर्धा चमचा इतकं मीठ ॲड केलेलं आहे. 2 चम्मच मिरची पावडर ॲड केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मिरची पावडर कमी जास्त करू शकता. अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला आणि व्यवस्थित आता परत आपल्याला 4-5 मिनिटापर्यंत त्याला छान शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. कमी गॅसवर आपल्याला पूर्ण मसाला शिजवून घ्यायचा आहे. तर बघा मी इथे कमी गॅसवरच पूर्ण मसाला शिजवलेला आहे आणि खूप जास्तसुद्धा तेल टाकायचं नाही, कारण आपण यामध्ये क्रीम टाकणार आहोत आणि यामध्ये काजूसुद्धा आहे. त्यासाठी याचा भरपूर तेल सुटतो म्हणून तेल थोडंसं इथे आपल्याला कमीच वापरायचं आहे. आता परत आपल्याला 4-5 मिनिटापर्यंत शिजवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्या जेवढी ग्रेव्ही लागणार आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे. तरी ती मी जवळपास अर्धा ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी ॲड करून त्याच्यातच पाणी मी यामध्ये ॲड करून घेतलं आहे. आता व्यवस्थित आपल्याला याला 4-5 मिनिटापर्यंत परत शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत छान असं आपल्या ग्रेव्हीला तेल सुटत नाही तोपर्यंत झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे. तर जास्त वेळ लागत नाही, 4-5 मिनिटं लागतात. गॅस कमी ठेवा आणि कमी गॅसवर छान तोपर्यंत तर्री येत नाही तोपर्यंत शिजवून घ्या. तर इथे तर्री छान आलेली आहे आणि मसालासुद्धा व्यवस्थित शिजवून तयार झाला आहे. तर बघा व्यवस्थित आता पहिले मिक्स करून घेऊया, म्हणजे बुडाला वगैरे लागलेलं नाही आहे. तर छान मिक्स करून घेतलं आणि आता या स्टेजवरनं आपल्याला यामध्ये पनीर ॲड करायचं आहे. पनीर ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि बघा आपल्या भाजीला किती छान तर्री सुटलेली आहे. मी काही यामध्ये खूप जास्त तेल वगैरे ॲड केलेलं नाही आहे. खूप कमीच तेल वापरलं आहे मी इथे. तरी पण भाजीला छान तर्री आली आहे. आता यामध्ये ना 2 टेबलस्पून इतकं कसुरी मेथी ॲड करायची आहे. परत एकदा मिक्स करून घेऊया. शाही पनीरमध्ये किंवा कोणत्याही पनीरच्या भाजीमध्ये आपण जर कसुरी मेथी घातली ना त्याचा वेगळाच फ्लेवर येतो आणि खूप टेस्टी अशी आपली भाजी बनून तयार होते. तर थोडीशी भाजून ॲड करा म्हणजे आणखी छान लागेल. ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये ना मी घरच्या दुधावरची मलाई ॲड करत आहे. जर तुम्हाला घरच्या दुधावरची मलाई ॲड करायची नसेल तर तुम्ही इथे अमूल फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता. जर आवडत नसेल तर स्किप केलं तरीही चालेल. पण फ्रेश क्रीम ॲड केल्याने थोडंसं आपल्याला याच्यात जे मसाले ॲड केलेले आहेत ना त्याचा बॅलन्स होतो आणि टेस्ट छान येते भाजीची, त्यासाठी ते मी वापरली आहे. आणि शक्यतो मी जास्त करून घरच्या दुधावरचीच क्रीम वापरते सगळ्याच भाज्यामध्ये, ज्या भाजीमध्ये आवश्यक आहे त्या भाज्यामध्ये. तर व्यवस्थित इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघा खूप छान भाजीला तेल सुटलेलं आहे आणि इथे आपली भाजी बनवून तयार झाली आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि आपली भाजी आता सर्व करण्यासाठी पूर्णपणे तयार झाली. आता झाकण लावते, भाजी बाजूला ठेवून घेते आणि लगेच मी लच्छा पराठा कसा बनवायचा ते बघून घेऊया. लच्छा पराठा बनवणं तर खूप सोपं आहे. तर बघा 10 मिनिटं झाले होते. 10 मिनिटात आपली भाजी झाली आणि आता मी इथे पीठ मळून घेतलेले आहे अजून एकदा आणि सॉफ्ट करून घेतलेला आहे.
आणि बघा इथे मी 1 टेबलस्पून इतकं बटर घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि चम्मचने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मेल्ट करून घ्यायचं नाही आपल्याला, असंच ठेवायचं आहे. जसं इथे मी करून घेतलेलं आहे ना, असंच करून घ्यायचं आपल्याला. म्हणजे आपल्याला पोळीवर लावायला सोपं जातो. छान ज्यावेळेला आपण पोळी भाजतो ना, त्यावेळेला बटर मेल्ट होईल आणि खूप सुंदर असा आपल्या पराठ्याला कलर येतो. तर बघा इथे मी छान मिक्स करून घेतलेला आहे. लगेच आपल्याला एक छोटासा पेढा तोडून घ्यायचा आहे पिठाचा. जेवढी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तेवढाच पेढा इथे आपल्याला पिठाचा घ्यायचा आहे. एकदम मोठाही नाही आणि एकदम छोटाही नाही, मीडियम साईजची आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे दोन्ही साईडनं व्यवस्थित पीठ लावायचं आहे आणि पातळ पोळी इथे आपल्याला लाटून घ्यायची आहे. जशी रेग्युलर पोळी आपण घरामध्ये बनवतो ना, तशीच पोळी इथे आपल्याला लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि आता त्यावर जो आपण बटरचं इथे मिश्रण बनवलेलं आहे ना, ते आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे. तर यामध्ये ना तुम्ही थोडंसं क्रश करून लसूणसुद्धा ॲड करू शकता. जर तुम्हाला लसणाचा फ्लेवर आवडत असेल, गार्लिक नान जसं आपण बनवतो ना, तसंच जर तुम्हाला गार्लिक आवडत असेल ना, थोडीशी क्रश करा लसूण आणि यामध्ये ॲड करून घ्या. त्याचासुद्धा फ्लेवर पराठ्यामध्ये खूप छान येतो. तर इथे बघा मी व्यवस्थित सगळीकडे बटर लावून घेतलेलं आहे. त्यानंतर वरून थोडीशी परत कोथिंबीर ॲड केली आहे आणि बघा अशा प्रकारे आपल्याला इथं फोल्ड करून घ्यायचं आहे पराठ्याला. काही नाही, एका साईडची फोल्ड उचलायची, दुसऱ्या बाजूवर ठेवायचं. जसं मी व्हिडिओ दाखवत आहे सेम तसंच करून घ्यायचं आहे. हा पराठा बनवणं खूप सोपं आहे. काही जास्त वेळ लागत नाही किंवा खूप जास्त मेहनत लागत नाही. पटकन बनवून तयार होतो आणि खायलासुद्धा तेवढा छान लागतो. एकदम रेस्टॉरंटसारखी फिलिंग येते. तर बघा अशा प्रकारे मी ते करून घेतलं आहे. त्यानंतर थोडंसं खिचलं आहे त्याला, म्हणजे असं म्हणजे तो थोडासा मोठा होईल आणि त्यानंतर अशा प्रकारे राऊंडमध्ये त्याला करून घ्यायचं आहे, राऊंड शेपमध्ये. आणि अशा प्रकारे त्याला प्रेस करायचं आहे, म्हणजे छान अशा लेअर निघतील. असेच मी एक एक करून तिन्ही एकदाच करून घेणार आहे. त्यासाठी मी बघा 3 एकदा पराठ्यासाठी 3 पेढे तयार करून घेतलेलं आहे. एक एक पोळी लाटत गेले, त्यावर बटर लावून घेतला आणि तशाच प्रकारे फोल्ड करून त्याचं पेढा तयार करून घेतले आहे. तर इथे मी तुम्हाला दुसरंसुद्धा बनवून दाखवणार आहे. दुसरी पोळीसुद्धा त्याच पद्धतीनं कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला त्या पोळीवर बटर लावून घ्यायचं आहे. जे आपण बटरचा बनवून घेतलेला आहे ना, तो लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित सगळीकडे पसरवायचं, म्हणजे छान लेअर निघतात. तर लावून घेतल्यानंतर आता परत आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची, नाहीतर त्यामध्येच भरपूर कोथिंबीर मी टाकून घेतली आहे. तर बघा अशा प्रकारे आता आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे. असंच एक एक करून आपल्याला सगळे पराठे इथं फोल्ड करून घ्यायचे आहे. तर इथे मी 2 पराठे तुम्हाला फोल्ड करून दाखवलेला आहे. पराठे बनवणं खूप सोपे आहे. आपण ना नेहमी म्हणतो का मार्केटमधली चव खूप छान असते, हॉटेलची चव खूप छान असते. पण सेम तुम्ही जर घरी बनवलात ना तसंच, तर ते हॉटेलपेक्षाही चवीला छान असते, हेल्दी असते मेन म्हटलं तर. आणि बनवायलासुद्धा खूप काही अवघड नसते, खूप सोपंच असते. पण आपण कंटाळा करतो, त्यासाठी आपण काही घरी बनवत नाही. तर बघा व्यवस्थित इथे मी हा दुसरा पेढासुद्धा बनवून घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित वरून प्रेस करायचा अशा प्रकारे. आणि आपला दुसरा पेढासुद्धा इथे बनवून तयार झाला. हा तिसरा पेढासुद्धा बनवून घेतलेला आहे. आता लगेच मी इथे तुम्हाला पोळी लाटून दाखवते. तर अशा प्रकारे आपल्याला इथं पोळी लाटून घ्यायची आहे. खूप जास्त मोठी लाटायची नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा लाटायची नाही. अशा प्रकारे आपल्याला लेअर काढून घ्यायचे आहे. खूप सोपं आहे. वरून थोडंसं प्रेस करून घेते बघा अशा प्रकारे आणि आपली इथे पोळी बरोबर बनून तयार झालेली आहे. पराठा बनून तयार झाला आहे. आता लगेच भाजून घेते मी. त्यासाठी इथे मी लोखंडाचा तवा वापरते, कारण लोखंडाच्या तव्यावरनं खूप छान असा कलर येतो आणि भाजायलासुद्धा खूप सोपी जाते. त्यासाठी मी बुडाला इथे थोडंसं तेल लावून घेतलं आहे. गॅस फुल करून घेतलेला आहे. फुल गॅसवर आपल्याला तवा गरम करायचा आहे. तवा जर व्यवस्थित गरम झाला ना, तर पराठे खूप छान निघतात. तर बघा एक पराठा इथे टाकलेला आहे. दुसरा मी तोपर्यंत बनवून घेते. म्हणजे बघा अशा प्रकारे जर पेढे बनवून घेतले ना, तर पराठे पट्ट बनवायला सोपं जाते. किती लोकं जरी खायला बसले असतील ना, तर खूप सोपं जातो हा पराठा बनवणं. पण एकाच वेळेला पराठा बनवतो म्हटलं ना, पेढा बनवणं, त्यानंतर पराठे बनवणं थोडासा वेळ लागतो. त्यासाठी ना ही एक सोपी पद्धत आहे का तुम्ही एकाच वेळेला 4-5 असे पेढे तयार करून घ्या आणि त्यानंतर पराठे लाटून घ्या. तर बघा छान असा पराठा इथे बनवून झालेला आहे. दुसरा पराठासुद्धा तव्यावर टाकला आहे आणि हा तिसरा पराठा बघा मी तुम्हाला 2-3 पराठे बनवून दाखवलेला आहे. लाटायचं नसेल तर अशा प्रकारे हाताने सुद्धा तुम्ही थापून घेऊ शकता.
म्हणजे सोपं जाते, तुटत नाही, फुटत नाही, काही नाही. मस्त प्रेस करायचं, थोडंसं वरून तेल लावत जायचं आणि क्रिस्पी आणि छान लालसर कलर येईपर्यंत पराठ्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघा तिसरा पराठासुद्धा मी तव्यावर टाकलेला आहे. थोडंसं तेल लावायचं आपल्याला यावरून, थोडंसं बटर तर लावलेलंच आहे मधून, पण तरी थोडंसं तेलसुद्धा लावायचं. म्हणजे व्यवस्थित कुरकुरीत होतात आणि लेअर तर खूपच सुंदर एक-एक लेअर निघून तयार होतात. तुम्हाला दिसतच असेल किती छान लेअर निघलेले आहे. तर असेच करून ते मी सगळे पराठे बनवून घेणार आहे आणि ते आपले पराठेसुद्धा बनवून तयार झालेत. लगेच मी इथे भाजी सर्व्ह करून दाखवते तुम्हाला. शाही पनीर आणि त्यासोबत अशा प्रकारे छान लच्छा पराठा मस्त असा कॉम्बिनेशन आहे. तुम्ही फक्त एकदा ही रेसिपी घरी ट्राय करा. त्यानंतर तुम्ही कधीच म्हणणार नाही की बाहेरचं जेवण यापेक्षा छान राहते. तर जे बाहेर मिळतो ना त्यापेक्षा घरातलं खूप चवीला छान आणि हेल्दी असते. तर बघा एकदम क्रीमी, हेल्दी आणि एकदम रिच असा शाही पनीर तयार झालेला आहे. त्यासोबत कुरकुरे आणि छान लच्छेदार पराठेसुद्धा तयार झालेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशाच माझ्या घरगुतीच रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला यापुढे कोणती डिनरची रेसिपी बघायची ते सुद्धा सांगा.